मित्रांनो, आपण नीतिशतकम याच्याविषयी आपण पाहत होतो. मागील भागामध्ये आपण नीतिशतकम याची प्रस्तावना पाहिली होती. आज आपण नीतिशतकम याच्यामधील जे श्लोक आहेत ते पाहणार आहोत. भर्तृहरी यांचे नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक हे 3 काव्य आहेत. या नीतिशतकमध्ये नीती तत्वावर बोधपर असे उपदेश याच्यामध्ये केलेले आहेत. प्रामुख्याने 10 पद्धती सांगितलेल्या आहेत. तर यामधील पहिली पद्धती आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अगदी कुठलेही कार्य करत असताना आपण ईश्वराचे नमन करतो आणि ईश्वराचे नमन केल्यानंतरच आपण आपले कुठलेही कार्य सुरू करतो. तसेच अगदी सुरुवातीला भर्तृहरी ब्रह्मदेवाचे वर्णन करताना म्हणतात की दिक्काल म्हणजे ज्याच्या दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 मुख्य आणि 4 उप अशा दिशा. तसेच ते म्हणतात की वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ यांच्यापासून अविभाज्य असलेला अनंत म्हणजे अनंत जो ज्याला अंत नाही किंवा जो चराचरामध्ये बसलेला आहे, जो चेतना स्वरूप आहे, जो स्वतः दैदिप्यमान आहे, असा असणारा ब्रह्म म्हणजेच मर्यादित न राहता अमर्याद व्याप्त स्वरूपामध्ये राहणारा. साधारणपणे असं आपण म्हणतो की कणाकणामध्ये हा ईश्वर वसलेला असतो. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्याजवळ असावा. तसेच भर्तृहरीने अशा या कणाकणामध्ये बसलेल्या ईश्वराला नमन करून आपल्या काव्याची सुरुवात केलेली आहे. ते अगदी पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात की या चिंतयत म्हणजे सततम, मी नेहमी मयी मा विरक्तः म्हणजे मी नेहमी जिचा विचार करतो ती माझ्यापासून दूर जाते. तिला दुसरा पुरुषही हवा आहे. तिच्या इच्छित पुरुषही दुसऱ्या स्त्रीवर मोहित झाला आहे आणि दुसरी स्त्री माझ्यावर मोहित झाली आहे. म्हणून त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, कामदेवाला, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीला आणि मला लाज वाटावी. अर्थात या चराचर जगताचं सत्य सांगताना ते हे वर्णन करतात. अर्थातच मनुष्याने निश्चल असावं, एकवचनी असावं, आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यावर स्थिर असावं हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर मनुष्य प्रवृत्ती ह्या सांगत असताना सर्वात प्रथम मूर्ख पद्धती सांगताना ते पहिलं लक्षण सांगतात की कधीही केव्हाही अपुरे ज्ञान हे अति कष्टकर असते. कारण जे ज्ञान आपण प्राप्त करतो ते पूर्ण स्वरूपामध्ये आपण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. अर्धवट ज्ञान कधीही आपल्याला अहिताकडे नेतं, अर्थात आपलं अहित किंवा वाईट करून देतं. ते म्हणतात की अज्ञानी म्हणजेच मूर्ख माणसाला सहज पटवता येते, वेळ लागत नाही. कारण अशा व्यक्तींना योग्य अयोग्य, चांगले वाईट याच्यामधला फरक करण्याची त्यांची वृत्ती नसते किंवा तेवढं ज्ञान त्यांच्याजवळ नसतं. म्हणून ते सहजच अगदी जे सांगेल त्याला ते खरं म्हणतात. अगदी तज्ज्ञ म्हणजे ज्याला बरेच काही माहीत आहे, ज्याला सहज खुश किंवा पटवून देता येते. अर्थात एखादा व्यक्ती असा आहे की ज्याच्याजवळ ज्ञान अपुरी आहे, एखाद्या गोष्टीची माहिती अपुरी आहे आणि ती गोष्ट किंवा ती घटना, तो प्रसंग, तो विषय जेव्हा आपण त्याला सांगतो तेव्हा त्याला ते सत्य वाटतं. जोपर्यंत त्याला त्याचं पूर्ण ज्ञान होणार नाही तोपर्यंत त्याच्यातली सत्य असत्यता त्याला कधीच कळणार नाही. याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञानलव दुर्विल्य दग्धम म्हणजे
त्याचं ज्ञान हे अल्प आहे. आणि अशा व्यक्तीला साक्षात भगवान ब्रह्मदेव देखील संतुष्ट करू शकत नाहीत. ब्रह्मापि तम नर न रंजयती, न रंजयती म्हणजे रमवू शकत नाहीत. अशा व्यक्तीच्या बुद्धीला किंवा त्याच्या विचाराला ब्रह्मदेव सुद्धा परिपूर्णतेने पटवू शकत नाहीत किंवा त्याच्या ज्ञानामध्ये भर पडू शकत नाहीत. म्हणजे तो माणूस थोडेसे ज्ञान झाल्यावर सुद्धा स्वतःला तज्ञ समजतो. एक मराठीमध्ये म्हटलं जातं की अर्ध्या हळकुंडात शहाणा. असे व्यक्ती थोडे जरी ज्ञान प्राप्त झाले तर माझ्यासारखा विद्वत किंवा विद्वान कोणीच नाही असा समज करून अशा गर्वाने असे लोक फिरत असतात. मग अशा लोकांना पटवून देण्याचा कितीही प्रयत्न केला तर तो निष्फळ जातो. यानंतर मूर्खाला समजावणे हे कदापिही शक्य नसते. आपण कितीही व्यक्त व्हायचा प्रयत्न केला किंवा त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला तर ते सगळे निष्फळ ठरते. हे दुसरे लक्षण सांगताना म्हणतात की आपण मनीर मुद्धर म्हणजे एखादा मणी कुठून तर मगरीच्या तोंडामधून किंवा त्याच्या मगरीच्या दाढेमधून आपण काढून घेऊ शकतो किंवा काढण्याचा प्रयत्न करू शकतो, काढण्याची ताकद ठेवू शकतो. आणि त्याची इच्छा असेल तर तो समुद्राच्या उसळणाऱ्याही लाटांना ओलांडू शकतो. आणि इच्छा असेल तर त्याच्या अंगावर रागावलेला सापही धारण करू शकतो. अर्थात मूर्ख व्यक्तीचे लक्षण सांगताना ते म्हणतात की आपण एखाद्या वेळेस मगरीच्या म्हणजे असाध्य असणाऱ्या मगरीच्या तोंडामधून मणी काढण्याचा प्रयत्न करू शकतो, मणी काढू शकतो, ते साध्य होऊ शकतं. उसळणाऱ्या समुद्राला आपण पारही करू शकतो. किंवा रागावलेला साप एक वेळेस आपण मस्तकावरही धारण करू शकतो. पण हट्टी जिद्दी अशी जी मूर्ख माणसे असतात त्या लोकांना आपण कधीच पटवून देऊ शकत नाहीत किंवा समजावू शकत नाहीत. याविषयी ते म्हणतात की भुजंगमपि कोपितम शिरसी पुष्पवद धारयेन. म्हणजे भुजंगमपि, भुजंग सुद्धा, सापाला सुद्धा, कोशा कोपितम रागावलेल्या सापाला सुद्धा, शिरसी म्हणजे डोक्यावर, पुष्पवद धारयेन एखादा आपण फूल जसं डोक्यावर धारण करतो तसं रागावलेला साप सुद्धा आपण धारण करू शकतो. न तू परंतु प्रतिनिवष्ट मूर्ख जन्म चिंत आराधयत. परंतु अशी मूर्ख लोक जे असतात जे धारणा करून बसलेले असतात, आराध्य म्हणजे धारणा करून बसलेले असतात, अशा लोकांच्या धारणा आपण दूर करू शकत नाही. त्या कदापिही शक्य होऊ शकत नाहीत. यानंतर तिसरे लक्षण सांगताना म्हणतात की मूर्खाला समजविणे महाकठीण कर्म असते. म्हणजे कोणत्याही मार्गाने कुठल्याही प्रयत्नाने जरी आपण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते खोटे वाटते. याचे उदाहरण देताना भर्तृहरी अतिशय सुंदर शब्द म्हणतात. लभेतम सीकतासु तैलमपि यत्नतः. यत्नतः म्हणजे प्रयत्नपूर्वक. पीडयन त्रासदायक असणाऱ्या, सीकतासु म्हणजे वाळूतून, तैलमपि तेल सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस वाळूमधून आपण तेलही काढू शकतो. पिबेश्च मृग तृष्णिकासु सलिलम पिपासार्दित म्हणजे पाणी पिण्याची इच्छा असणारा किंवा ज्याला तहान लागलेली आहे अशाला मृगजळातील पाणी देऊ शकतो किंवा पिऊ शकतो. कदाचिदपि किंवा बहुतांश वेळेस पर्यटनश्च म्हणजे फिरत असताना, शशी म्हणजे सशाच्या विषाण मास देयत म्हणजे सशाची शिंगही प्राप्त होऊ शकतील. परंतु प्रतिनिवष्ट मूर्ख जन्म चित्तम आराधयत. पण जे मूर्ख माणसे असतात, जे हट्टी असतात, जिद्दी असतात, अशा लोकांचं चित्त जे आहे, मन
ते कदापिही प्रसन्न होऊ शकत नाही. अनेक प्रयत्नांनी आपण वाळू रगडून तेल काढू शकू, मृगजळातून पाणी पिऊ शकू किंवा तहानलेल्या पाणी देऊ शकू, पण जे मूर्ख व्यक्ती असतात, जिद्दी व्यक्ती असतात, तर त्यांचं मन आपण कुठल्याही प्रयत्नाने प्रसन्न करू शकत नाही. त्यांच्या मनाला आपण समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. यामध्येच पुढे ते असं म्हणतात की गोड आणि साध्या उक्तीने दुष्ट लोकांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याने, आता इथेही उदाहरण देतात की असे व्यक्ती की त्यांना कुठल्याच मार्गाने आपण सरळ करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणू शकत नाही. ह्याचे उदाहरण देताना ते म्हणतात की एखाद्या वेळेस मदोमत्त झालेल्या हत्तीला, माजलेल्या हत्तीला आपण कमळाच्या नाजूक अशा देठांनी बांधण्याचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा शिरीष पुष्प जे असतं त्याच्या तंतूने हिरा छेदण्याचाही प्रयत्न करू शकतो किंवा छेदूही शकतो. पुन्हा कमळाच्या फुलाच्या डोक्यातून एक हिरा तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला मधाच्या थेंबाने आपण एखाद्या वेळेस समुद्रही अख्खा गोड करण्याचा प्रयत्न करू. पण अल्पज्ञान असणाऱ्या व्यक्तींना कुठल्याच परिस्थितीमध्ये आपण साध्य असे, प्रयत्नपूर्वक असे त्यांना समजावण्याचा किंवा त्यांच्या अल्पमतीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला तर तो असाध्य होतो. अर्थात तो प्रयत्नसुद्धा निष्फळ होतो. याही पुढे जाऊन ते म्हणतात, चौथे लक्षण सांगताना, मूर्खांसाठी मौन राहणे हेच श्रेयस्कर. कारण मूर्ख लोक जे असतात किंवा जे स्वतःचंच खरं किंवा मी जे म्हणतो किंवा मी जे मत व्यक्त केलेलं आहे, माझं जे मत आहे तेच योग्य आहे, ह्या मतावर ठाम असणारे जे लोक असतात, तर अशांसमोर आपण आपले मत कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, सत्य कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर सत्य ऐकण्याची त्यांची मानसिकता नसते. कारण त्यांनी सत्य, त्यांना जे हवं ते स्वीकारलेलं असतं. इथे भर्तृहरी म्हणतात की निर्मात्याने विद्वानांच्या मेळाव्यात कुपावत राहण्यासाठी अज्ञानी मूर्ख लोकांसाठी अज्ञान झाकणे आणि मौन बाळगणे हे सर्वोत्तम गुण मानले. अर्थात मौन राहणे हे द्विअर्थी आहे. म्हणजे मूर्खांसमोर कितीही प्रयत्नपूर्वक सत्य आणण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे आपण तिथे मौन राहणे हे योग्य ठरते. आणि दुसऱ्या अर्थाने त्यांनी असं म्हटलेलं आहे भर्तृहरीने की जे अज्ञानी लोक असतात किंवा ज्यांच्याजवळ ज्ञान पुरेशा स्वरूपामध्ये नसतं, असे लोक जेव्हा विद्वानांच्या सभेमध्ये, विद्वानांच्या सहवासामध्ये असतात, तेव्हा आपण जर तोंड उघडलं तर साहजिकच आपले अज्ञान, आपले तोटके ज्ञान हे जगासमोर येईल. मग अशा वेळेस ते मौन धारण करतात आणि त्या मौन धारणेमध्येच आपण किती विद्वान आहोत हे दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. अर्थात आपलं अज्ञान हे मौन याच्यामध्ये झाकून ठेवतात. आणि जेव्हा इथे म्हणतात की हत्तीच्या दांड्याप्रमाणे किंवा अभिमानाने आंधळा होतो आणि स्वतःला सर्वज्ञ समजत असतो. हा स्वतःला सत्य किंवा अगदी खरे बोलणारा, अगदी तत्ववत विचार मांडणारा असे हे समजत असतात. आणि अशा विद्वान लोकांच्या संपर्कात आला तेव्हा साहजिकच जर सत्यता मानायची ठरवली तर विद्वानांच्या सहवासामध्ये आल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांना आपण किती अज्ञानी आहोत हे कळतं. आणि त्यांच्या डोक्यामधला जो अभिमान निर्माण झालेला असतो, गर्व निर्माण झालेला असतो, जे विद्वान आहोत हे जे पांघरून घेतलेलं असतं ते पांघरून गळून पडतं. वास्तवतेचं भान त्यांना प्राप्त होतं. पुन्हा म्हटलंय की
नीच प्राण्यांचे नीचपण. आता इथे आणखी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा कुत्रा, एखादं हाड त्याला जर मिळालं आणि त्याला थोडंसं जरी मांसाचा भाग असेल तर त्याला खूप काही अन्न प्राप्त झालं, याप्रमाणे तो बराच काळ ते हाड चघळत बसतं. अर्थात त्या दुर्गंधीयुक्त, घृणास्पद आणि देहहीन मनुष्याचे हाड आरामात चाकत बसतो किंवा खात बसतो, चघळत बसतो. तेव्हा भर्तृहरी म्हणतात की मला अशा त्या प्राणी निर्मिती करणाऱ्या भगवंतालाही म्हणावंसं वाटतं की अशाची निर्मिती का केलीस. अर्थात यामधून त्यांना असं सांगायचं आहे की अशा प्रवृत्तीचे जे लोक असतात, मूर्ख प्रवृत्तीचे, जे छोट्याशा ज्ञानप्राप्तीमध्ये सुद्धा महत ज्ञान प्राप्त झाल्यासारखे जगाला भासवत आपण किती ज्ञानी आहोत हे जगाला दाखवत ते जगत असतात. तर असेही मनुष्य ह्या पृथ्वीवर का निर्मिती झाली असावीत असा भर्तृहरीने इथे प्रश्न पडतो. याही पुढे जाऊन ते पुढचे लक्षण सांगतात की विवेकहीन जनांचे पतन होत जाते. म्हणजे इथेही एक सुंदर उदाहरण देताना म्हणतात की जशी गंगा ही सुरुवातीला महादेवांच्या जठेमध्ये आली, त्या जठेमधून ती पर्वतावर आली, पर्वतावरून ती पुन्हा पृथ्वीवर आली आणि पृथ्वीवरून पुन्हा ती समुद्रात गेली. अर्थात श्रेष्ठते ते नीचता ह्या पातळ्या ती पार करत गेली आणि शेवटी ती अधोपतन झाली, तिचा अंत झाला. तसंच काहीतरी मनुष्याचं असतं. असे जे मूर्ख पद्धतीचे लोक असतात ते याच पद्धतीने स्वतःचं अधोपतन करत असतात, स्वतःचा नाश करून घेत असतात. अर्थात जेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, विवेकहीन होतो, तेव्हा लोकांची अधोगती ही याच मार्गाने होत असते असंही ते सांगतात. याही पुढे जाऊन भर्तृहरी असं म्हणतात की मूर्खत्वाला औषध कदापिही नसते. एक वेळेस आपल्याला आग जी लागलेली आहे ती पाण्याने विझवता येते किंवा सूर्यप्रकाश छत्रीने मादक हत्तीला धारधार लगाम लावता येतो. बैल आणि गाढवाला काठीने योग्य मार्ग दाखवता येतो. औषधाने रोग एक वेळेस बरा करता येतो. मंत्रप्रयोगाने एखादे आजार शांत केला जाऊ शकतो किंवा दुरुस्त केला जाऊ शकतो. अर्थात या पृथ्वीवर शास्त्रामध्ये सर्व प्रकारचे औषध आहेत, पण मूर्ख व्यक्तीचं मूर्खत्व घालण्यासाठी कुठल्याच प्रकारचं औषध ईश्वराने निर्माण केलं नाही. पुढे असे म्हणतात की असे जे व्यक्ती असतात ते व्यक्ती मनुष्य असूनही पशुसारखे जीवन जगतात. याविषयी म्हणतात साहित्य, संगीत आणि कलेबद्दल अनभिज्ञ असणारे. अर्थात ह्या पृथ्वीवर जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला साहित्याचं वेड असलं पाहिजे, संगीताचं ज्ञान असलं पाहिजे, कमीत कमी संगीताची आवड तरी असली पाहिजे, कुठली तरी कला आपण आत्मसात केली पाहिजे. आणि ह्या सगळ्यापैकी एखादी गोष्ट जर आपल्यामध्ये जर नसेल, याच्यापासून आपण अनभिज्ञ असतो किंवा याच्यापासून आपण दूर जर असतो तर साहजिकच आपण मनुष्य म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत किंवा मनुष्य आपण स्वतःला म्हणू शकत नाहीत. कारण मनुष्य जन्मतो तेव्हा उपजत त्याच्यामध्ये याच्यापैकी कुठला तरी गुण हा असतोच, हे मनुष्य असण्याचे लक्षण आहेत. जेव्हा एखादं गाणं आपण ऐकतो तेव्हा साहजिकच आपले पावले थिरकतात. जर आपल्याला छान चित्रकला किंवा एखाद्या कलेची आवड असेल तर साहजिकच आपले हात त्या दृष्टीने स्फुरतात. तसेच आपल्याला जर मुळातच वाचन करण्याची आवड असेल तर साहजिकच आपण कुठेही गेलो तर साधा रद्दी पेपर जरी दिसला तर तो उचलून आपण वाचतो.
अर्थात जन्मतःच प्रत्येक मनुष्याला कुठली न कुठली कला त्याच्यामध्ये असतेच, फक्त ती आपण ओळखली पाहिजे आणि त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. ते मनुष्य असण्याचं लक्षण आहे. अन्यथा आपण शिंगे आणि शेपूट नसलेला अवघड प्राणी आहोत. अर्थात आपली गणना त्या प्रकारामध्ये केली जाऊ शकेल. जो गवत आणि पेढा न खाऊने जगतो, हे प्राण्यांसाठी परम सौभाग्य आहे. अर्थात प्रत्येकाचं अन्न ठरलेलं असतं. मनुष्य अन्न म्हणून धान्य खातो, तर पशुपक्षी अन्न म्हणून गवत, चारा हे खात असतात. आणि जर ते ज्याचं त्याचं अन्न जर खात नसतील, तर ते साहजिकच पशु असतील तर गवत चारा खात नसतील तर ते पशु ह्या कॅटेगरीमध्ये येणार नाहीत. आणि मनुष्य असून जर तो अन्नधान्य खाणार नाही तर तो त्या कॅटेगरीमध्ये येणार नाही. अर्थात आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणची सर्व कर्तव्य आपण पार पाडणे गरजेचे आहे. आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत, त्या समाजाच्या नियमाला अनुसरून आपण आपले कर्तव्य करणं हे गरजेचं आहे. अर्थात आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य म्हणून जे काही नियम लावून दिलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे जगणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अन्यथा पृच्छ विषाणहीनः, म्हणजे शेपूट नसलेल्या प्राण्यासारखे आपण असतो. प्राणी आहोत पण शेपूट नाही, मनुष्य आहोत पण आपल्यामध्ये कुठलेच कलागुण नाहीत. ही विसंगती याला धरून जगणे हे कदापिही शक्य नसते. म्हणून भर्तृहरी अतिशय सुंदर शब्दांमध्ये पहिल्या पद्धतीमध्ये अर्थात मूर्ख पद्धतीमध्ये मूर्खांची लक्षणे अतिशय सुंदर पद्धतीने ते समजावून सांगतात. या मूर्ख पद्धतीनंतर आपण यानंतरची जी दुसरी पद्धत आहे विद्वत पद्धती, ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया.